संघ संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि जेव्हा या दासाला माहीत नाही काय पाहिलं होतं या दासामध्ये, स्पेशल मला सांगितलं होतं की हे नाम तू देत जाशील, सत्संग कर आणि एकटं वाटून घेऊ नकोस. परमात्मा तुझ्या सोबत असतील आणि विश्वात तुझ्यासारखा पृथ्वीवर कोणी संत नसेल. त्यावेळी माझ्या पूज्य गुरुदेवजींचं वय जवळजवळ 105 वर्षांचं होतं. आणि म्हणतात, साध बचन पलटे नहीं चाहे पलट जावा ब्रह्मांड. तर पुण्यात्म्यांनो, असं या आपण अनमोल ज्ञानाला सुरक्षित ठेवलं होतं. तर गरीबदास साहेबजींना म्हटलं होतं, बेटा आपण जा आणि प्रचार करा माझ्या वाणीचा, आणि असं याला गुप्त ठेवा आणि स्वतः जप करा या मंत्राचा, अन्य कोणाला. ते कबीर परमात्माही हेच म्हणाले होते की एक सुयोग्य शिष्य तुला संकेत देईन त्यालाच दे. तर असा संकेत होत होत हा माझ्या पूज्य गुरुदेवजींपर्यंत पोचला, मग या दासाला प्राप्त झाला. आणि सन 1997 मध्ये मार्च महिन्यात फाल्गुन शुद्ध एकादशीला परमात्म्याने या दासाला काही वेळासाठी दर्शन दिलं आणि म्हणाले की आता या सतनाम आणि सारनामाला करून टाक सार्वजनिक. वेळ आली आहे बेटा. पुण्यात्म्यांनो, आता पुण्यात्म्यांनो, गरीबदासजी महाराजांना परमात्मा म्हणाले की आता तू जा परत बेटा आणि या सतनामाचा जप कर, तू लवकरच भक्तीचा धनी होशील. तुझी जी काही हानी झाली आहे ती यामुळे अक्षरशः भरून निघेल. मग त्याचा महिमा सांगितलाय परमात्म्याने, जे गरीबदासजींनी परमात्म्याकडून ऐकलेलं ज्ञान आहे. ते कसं सांगितलंय की सतनाम पालड़े रंग होरी हो 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो 3 लोक पासंग धर रंग होरी हो तो ना तुलाया राम रंग होरी हो. सतनामाच्या एका श्वासाची किंमत पुण्यात्म्यांनो केवढी आहे. एका सतनामाच्या श्वास उच्छ्वासाने एका संपूर्ण मंत्राची कमाई होते. जसा आपण एक मंत्र श्वासातून बाहेर सोडता, दुसरा आत घेता, हा एक संपूर्ण जप झाला सतनामाचा. काही भक्त असमंजसपणात असतात. हा एक मंत्र समजा की बस सुरू ज्याने केला अंत दुसऱ्यामध्ये झाला, बस हा एक मंत्र. याची काय किंमत आहे? आपण तर बालक आहात, आपल्याला माहीत नाही. हा तिथे डिपॉझिट होत असतो आपला परमात्म्याच्या सच्च्या दरबारात. की परमात्मा कबीर साहेबजींनी सांगितलं आहे, गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून हे ज्ञान दिलं आहे की एका तराजूच्या एका पारड्यात तागडीच्या बॅलन्स इंग्रजीत म्हणतात या तराजूला, एका पारड्यात म्हणतात की सतनामाच्या एका स्मरणाची किंमत ठेवा, व्हॅल्यू. आणि म्हणतात की तराजूच्या दुसऱ्या पारड्यात 14 लोक ठेवा. हे 14 लोक कोणते? हा ब्रह्माजींचा लोक, विष्णूजींचा लोक, शिवजींचा लोक, स्वर्गलोक, आणि हा दुर्गाचा लोक, आणि हा ब्रह्मलोक, खालचा पाताळ लोक, आणि अन्य लोक. 6 लोक वेगळे आहेत. 7 आहेत तसे, पण हा पाताळ लोक वेगळा. या 3 लोकात गणला जातो
स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि हा पाताळलोक. एक महास्वर्ग आहे, एक धर्मराजाचा लोक, आणि हे प्रत्येक वेगवेगळे 98 हे 96 हे 88,000 खेडी आहेत. अशा प्रकारचे हे 14 लोक आहेत, जसे गोलोक, भूलोक, भुवलोक, अशा प्रकारचे बरेच 14 लोक होतात सर्व मिळून. तर काय सांगितले की 14 लोक हे एका बाजूला, आणि एक श्वास सतनामाची किंमत एका पारडीमध्ये. और 3 लोक पासंग है. ही पूर्ण पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गलोक, ज्याला इंद्राचा लोक म्हणतात, या 3 लोकांची तर कशात गणनाच नाहीये. आता पासंग काय होता? पूर्वी तराजू असायचा, देशी पद्धतीचा, वाटतं अजूनही गावात असेल. आता तशीच लोखंडाची असेल, पूर्वी लाकडाची दांडी असायची. आता लोखंडी साखळ्या असतील, पूर्वी दोरी बांधलेली असायची पारड्याला, तर त्यात हाताने तोलत असत. एका दांड्याला एक दोरी बांधलेली असायची सेंटरला, तर दोन्ही बाजूला तराजू असायचा. तर आपल्या घरोघर हे काही कणिक घ्यायला यायचे व्यापारी लोक, गहू वगैरे तोलायचे, येऊन मोल करून घ्यायचे. तर त्यावेळी त्यांना प्रथम सांगितलं जायचं की लालाजी, पासंग तुझी तोलून दाखव तागडी. तो पाहायचा, एखादं पारडं वर खाली होत असेल तर त्या गव्हानेच एक मूठ गहू उचलून दुसऱ्या पारड्यात घालून त्याचा समतोल साधायचा त्यात तराजूचा. त्याला पासंग म्हणायचे, की इतका पासंग आहे यात, इतकी चूक आहे यात. तर तो पासंग नीट करण्यासाठी एक मूठ गहू तर असेच टाकायचे त्यात, ते सौद्यात नसायचे. आणि सौदा तर असा असायचा की समजा 10 क्विंटल गहू घेऊन जा, तो सौदा आहे. तर परमात्मा म्हणतात के सतनाम पालड़ रंग होरी हो, और 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो. ये 3 लोक पासंग धरे रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. की तरीही ते सतनामाचं पारडं जड राहील, उचलणार नाही, आणि ते 14 लोक असलेलं वर उचललं जाईल. आता पुण्यात्म्यांनो, एका श्वास उच्छ्वासाची किती किंमत. तर आपण किती भक्ती घेऊन इथं आलो होतो. आपण आजीवन करत राहू, तेव्हा जाऊन ते पूर्ण होईल. आणि पुण्यात्म्यांनो, कारण की आपण आपल्या भक्ती कमाईला इथे वेस्ट खूप करतो, यामुळे ती लवकर साठू नाही शकत. कारण की आपल्याला काळाने असं गुंतवून टाकलं आहे, इच्छा नसतानाही कुठे ना कुठे ते पंक्चर होतच ते, कोणत्या ना कोणत्या कारणाने. कोणी मुलाला दुखावलं तर त्याला अंतरात्म्याने काळ इथे फसवतो. परंतु त्यावेळी आपण हा निश्चय केला पाहिजे की मुलाला परमात्म्याशी जोडायला पाहिजे, आणि मग तो स्वतः रखवाला आहे. हा मग विश्वास ठेवायला हवा की परमात्म्याशी जोडला गेला, त्याचा साथी आहे तो. त्याचं बिघडत काहीच नाही, पण आपलं हृदय कमजोर झालेलं असतं. इतके कष्ट उपसलेत युगानुयुगे. जसं म्हणतात की जसं कुत्र्याला कोणी लाठी मारतं आणि तो बिचारा इतका पीडित होऊन जातो, इतका त्रासतो, मग कुठेही बसलेला असेल आणि थोडासाही काही आवाज झाला असा लाठीसारखा, तिथेच बसल्या बसल्या ओरडायला लागतो. प्रत्यक्षात आजूबाजूला काहीच त्रास नाहीये. तर आपण एवढे दुःखी झालेले आहोत युगानुयुगे, आपण इतके भयभीत आहोत की न जाणो काय वीज कोसळेल या बाळावर, काय होईल बाबा. तर आपण घाबरत असतो, आणि आपण त्या भीतीमुळे ती भक्तीसुद्धा आपण त्यात काही ना काही विभागून तर टाकतोच. जसंही आहे आपण करत राहा. एक दिवस असा येईल, आपल्या सर्व लक्षात येईल, आणि मग भगवान त्यांचा रखवाला दिसून येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण आपल्या भक्तीचा खूप नाश करतो, आशीर्वाद देऊन टाकतो कोणाच्या डोक्यावर हात ठेवून. तुमच्या कोणी पाया पडलं, डोक्यावर हात ठेवला, आपली गेली पुंजी खूप मोठी. कारण की
ज्याच्याजवळ काही असेल तोच तर देऊ शकेल. आता पूर्वी हा रिवाज कसा पाडला होता काळाने, कारण की आपले आजोबा पणजोबा आणि खूप खूप पूर्वीच्या मागच्या जन्मातील जेवढेही आमच्या पिढ्या किंवा महापुरुष झाले ते खूप भक्तियुक्त असायचे. त्यांची वचने सफल होत होती आणि ते काय करायचे की आपल्या मुलांना आशीर्वाद द्यायचे. भगवान करो तुझं असं असं होवो, भगवान करो तुझं तसं होवो, आणि असं होऊ दे, तुला तो नातू होवो, तुला पुत्र होवो. तर असे ते आपल्या पुंजीला नष्ट करत असत. आपल्या टायरमधून, आपल्या चाकातून, आपल्या ट्यूबमधून दुसऱ्याच्या चाकात हवा भरायचे. आता ना ती त्यांची ट्यूब कामाची राहिली, ना स्वतःची खराब करून टाकली, दोघेही जागीच थांबले. त्याचा विधी आहे की त्याच्यात हवा भरण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे, ती तिथूनच हवा भरली जावी. तर समजणाऱ्याला इशाराच खूप असतो. आता पुण्यात्म्यांनो, गरीबदास साहेबजींना वरती हे सर्व दाखवलं दात्याने. तिथे काय झालं की गरीबदास साहेबजी यांचे जे मित्र होते त्यांना काही वेळाने, तासा 2 तासांनी आठवलं की बाबा तो गरीबू कुठे गेला. गरीबदासजींना गावात गरीबू म्हणायचे, शॉर्टकटमध्ये म्हणायचे. गावात हे अशीच हाक मारतात. गरीबला गरीबू म्हणत असत. आणि गरीबदास साहेबजी चुडाणी गावाचे भाचे होते. जन्म त्यांचा तिथे चुडाणीमध्येच झाला होता. त्यांच्या आजोबांना कुणी पुत्र नव्हता, म्हणजे गरीबदासजींचे मामा नव्हते. ज्या कारणाने आदरणीय गरीबदास साहेबजींच्या पूज्य पिताश्रींना तिथे घर जावई ठेवले होते. तर अशा प्रकारे थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं आवश्यक आहे. तर तिथेच त्यांचा जन्म झाला होता. तर गुराख्यांनी पाहिलं की अरे, त्या मुलीचा मुलगा कुठे आहे, तो आपल्या गायींजवळ का उभा नाहीये. बऱ्याच 2-3 तासांनी त्यांच्या लक्षात आलं. मालकांची कृपा होती. त्यातला एक आला आणि म्हणाला, बाबाजी निघून गेले असतील. त्यांनी येऊन पाहिलं, गरीबदासजींचे शरीर असे बसले आहे. लांबून आवाज दिला, गरीबू उठ रे बाबा, तुझा टाईम, तुझी पाळी आली, गायी सांभाळायची पाळी आली तुझी, उभा राहा. आता जवळ येऊन म्हणाले, भगतजी उभे राहा, समाधी लावून बसले आहात. जवळ येऊन त्याला पकडून हलवू लागले, म्हणाले, उभा राहा बाबा. आता तो पडला असा, तो तर त्याच्यात नव्हताच आत्मा. आता एकदम ती मुले अचंबित झाली. ते मोठे मोठे गुराखी गवळी ते आले, आरडाओरडा केला, अरे मेला मेला. जादू टोण्याचं दूध प्यायले. बाबाजींनी जंतरमंतर केलं. आणि आता तर मुलीचा मुलगा मेला. एकुलता एक मुलगा, तिला दुसरा मुलगा नव्हता. आता पुण्यात्म्यांनो, धावपळ झाली. 2-3 गुराखी पळत आले गावात. 1.5 किलोमीटर अंतरावर शेतापासून गाव होतं चुडाणी. तर तिथे समजताच साऱ्या गावामध्ये हाहाकार माजला. छोटंसं गाव होतं, 30-40 घरं होती. आणि आई वडील हे दुःख सहन नाही करू शकले, ते बेशुद्ध झाले. 12 वर्ष तिथं राहिल्यानंतर संतान प्राप्ती झाली होती आणि तोही मृत्यूला प्राप्त झाला हे ऐकून ते एकदम बेशुद्ध पडले. आता पळाले सगळे अनवाणी पायांनी. जिथं शेतात सांगितलं होतं तिथं असं झालं. सगळी कहाणी सांगितली गेली. आता तिथं जाऊन पाहिलं, मुलगा खरोखरच मरण पावला आहे. त्यांना उचललं, गावामध्ये आणलं. मग आपल्या त्या कुळातील लोक एकत्र जमले. त्यांना उचलून स्मशानभूमीत चितेवर ठेवलं. अंतिम संस्कार करण्याची तयारी केली. अग्नी लावणारच होते, तेवढ्यात परमात्म्याने त्या आत्म्याला बॉडीमध्ये पाठवलं, शरीरात परत सोडलं. एकदम
उभे राहिले गरीबदासजी. थरथरायला लागलं सगळं शरीर. असं हलून एकदम उभे राहिले आणि उठून मग जी वाणी परमात्म्याने त्यांच्या हृदयात फीड केली होती त्याच ज्ञानाला बोलू लागले. अन्य कोणतीच गोष्ट बोलत नव्हते. अनंत कोट ब्रह्मांड का एक रति नहीं भारे, सतगुरु पुरुष कबीर हैं ये कुल के सिरजनहार। अजब नगर में ले गए हमको सतगुरु आने, जल के बिंब अगाध गति हम सूते चादर ताने। अजब नगर में ले गए हमको सतगुरु आन म्हणजे येऊन. अजब नगरात घेऊन गेले, सतलोकात घेऊन गेले. और जल के बिंब अगाध गति वो देखी रोशनी न्यारी, हम सूते चादर ताण. म्हणजे तिथे निश्चिंत होतो. तिथे दुःख कष्ट काही नाही राहिले. आता आम्हाला दृढ विश्वास झाला. आता ही वाणी बोलू लागले. धर्मराय दरबार में दे कबीर तलाक, मेरे भूले चूके हंस को तू पकड़िए मत कजाक। बोले पुरुष कबीर से धर्मराज कर जोड़े, तुमरे हंस न चंपूंगा मन 2 लाख करोड़े। कर्म ब्रह्म ब्रह्मांड के मैं पल में करहूँ नेस, जिन हमारी 2 देई सो करो हमारे पेश। आता ही वाणी बोलू लागले. गाववाले समजू नाही शकले. त्यांनी तर असा अंदाज बांधला की हा मुलगा वेडा झाला आहे. बाबाजींनी जंतर मंतरचं दूध पाजलं. कुमारी गाईचं दूध ते तर पापाचं होतं. तर असा विचार केला, घरच्यांनी असा विचार केला, काही हरकत नाही, मुलगा जिवंत तर झाला. जसाही वेडा गबाळा आहे, साधा भोळा वेडा मेंटल, पडून राहील मुलगी याला बघून, आपली जिवंत राहील, नाहीतर ही पण आजारी पडेल रडून रडून. हा विचार करून संतोष मानला की पागल तर झाला, काही हरकत नाही, आता मुलगी याच्या आधारे स्वतःचा वेळ घालवेल, असा विचार करून समाधान मानलं. 3 वर्ष झाली गरीबदास साहेबजी ना कुणाशी विशेष बोलत, ना काही काम करत, माहीत नाही कुठे निघून जायचे, आणि हे वाणी बोलू लागतात, एकटेच उभे राहून बोलू लागतात, आणि हे वर बघत राहतात की काय सतलोक. आता कसं मन लागणार या घाण लोकात, पण आदेश भगवानाचा झाला. अशी 3 वर्ष निघून गेली. 13 वर्षांचं आयुष्य गरीबदास साहेबजींचं झालं. एक दिवस एक दादूपंथी महात्मा, जे एक वाणिया जातीतील होते, वैश्य जातकुळीतला होता, आणि तो दादू पंथामध्ये संत झाला होता. तिथून दीक्षा घेतलेला होता. मुलंबाळं असणारा होता. वय अंदाजे 60 वर्ष होतं. आणि घर त्यागून तो वैराग्यातच फिरायचा. आता पुण्यात्म्यांनो, त्याचं नाव होतं गोपाळदास. आता थोडंसं इथे हे की प्रसंग हा चालू आहे की काय विधी आहे परमात्मा प्राप्तीचा, आणि कोणते ते जप आहेत जे भगवंत प्राप्तीचे मंत्र आहेत, कोणकोणत्या महापुरुषांना ते मंत्र प्राप्त झालेत. तर आदरणीय दादूसाहेबजी यांची पण थोडीशी इथे ती कथा ऐकवतो, अमरकथा. आदरणीय दादूसाहेबजी यांचा एका तेल्याच्या घरी जन्म होता, आणि हे जेव्हा 7 वर्ष वयाचे होते, बाहेर खेळत होते मुलांमध्ये, परमात्मा असेच जिंदा महात्म्याच्या रूपात कबीर साहेब यांना येऊन भेटले, आणि यांनाही असंच ज्ञान दिलं. परमात्म्याने ज्ञान ऐकवलं. अजूनही काही मुलं बसली होती. त्यांनी तर काय केलं ते हे गरीब कबीर परमेश्वरांनी काय केलं की आपल्या ओंजळीत एक लोट्याने पाणी घेतलं, एक घोट तोंडात, आणि पानाची पानं होती तिथे, पानाची छोटी छोटी लहान लहान पिंपळासारखी, त्या पानाच्या पानावर ते पाणी असं चूळ भरून टाकलं. चूळ टाकली
आणि म्हणाले, बाळा, नाम घे तू दादू, आणि हे जल प्यावे लागेल. तो म्हणाला, आणा महाराज. असे करून पिऊन टाकले पडदिशी. आता म्हणतात ते, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. लख भर सूरा जूझ ही लख भर सामत दे. लख भर यती जहान में तो सतगुरु शरणा ले. गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताल. कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. अन्य जी मुलं होती ती सगळी उठून पळाली. ह्याने तर उष्ट पाणी प्यायलं कुणाचं, याच्या जातीचा पत्ता नाही असा हा, असे ते गावात पळून आले. आणि तिकडून त्या आत्म्याला घेऊन परमात्मा सचखंड सतलोकात गेले. तो मुलगा अचेतन झाला, डेड नाही झाली बॉडी. आणि आत्मा परमात्मा बरोबर घेऊन गेले ते, जसे गरीबदास साहेबजींना वर घेऊन गेले होते. हे गरीबदास साहेबजींच्या बरेच आधी झाले होते, जवळजवळ 200 वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी, 100-1 वर्षांपूर्वी. तर तिकडे गावात समजलं की मुलगा उशिरापर्यंत नाही आला, तर ज्या मुलांबरोबर तो खेळत होता त्यांना बरोबर घेऊन गेले. की कुठे आहे तो, कुठे सोडून आला त्याला, जिथे खेळत होता तो बाबाजींजवळ. याने त्यांचं उष्ट पाणी प्यायलं. तर तिथे जाऊन पाहिलं तर दादूसाहेबजी मृत होते. मेले नव्हते, अचेत पडले होते. आता हाहाकार माजला, रडू लागले. वैद्य डॉक्टरांना दाखवलं, झाडफूक झाली. 3 दिवस आणि 3 रात्री गेल्या. असे अचेतन राहिले. तिकडे परमात्मा त्या प्रिय आत्म्याला स्वतःचा साक्षीदार बनवण्यासाठी वर सतलोकात घेऊन गेले. आणि तशाच प्रकारे जसा गरीबदासजींना परिचय करून दिला होता तसा करून दिला. परमात्मा तेजोमय शरीरयुक्त सतलोकात त्या सिंहासनावर विराजमान होते. खालून तसेच साधू संत म्हणजे जिंदा महात्म्याच्या रूपात गेले होते वर. तशाच प्रकारे चौरी ढाळू लागले. मग ते तेजोमय शरीर परमात्मा उभे राहिले आणि खालून वर गेलेले महात्मा परमात्मा जे जिंदाच्या रूपात होते ते बसले आणि तशाच क्रिया झाल्या सर्व. आणि चौरी ते तेजोमय शरीर असलेले भगवान ढाळू लागले. दादूजींना ही शंका आली की भगवान तर हा दिसत होता जो तेजोमय शरीरवाला आहे, आणि हा बाबाजी बसला सिंहासनावर. समजलं नाही हा काय चमत्कार आहे. एवढ्यात ते तेजोमय शरीर त्या कबीर त्या परमात्म्याच्या शरीरात सामावले, जिंदाच्या शरीरात. तेव्हा परमात्मा म्हणाले की बाळा दादू, जा खाली तू. माझं नाव कबीर आहे. मी काशीमध्ये विणकर बनून राहिलो होतो, असं गरीबदासजींना सांगितलं होतं परमात्म्याने. की मी बेटा तिथेही राहिलो 120 वर्ष. हेच ज्ञान मी तिथेही दिले. आणि गरीबदासजींना तर एवढंही म्हणालो होतो की हे काळाचे दूत जे कबीर पंथात आले आहेत त्यांनी नाश केला आहे त्या ज्ञानाचा, आता यांना परत कर. दादूसाहेबजी तर गरीबदासजींच्या आधी झाले होते. त्यांना विशेष ज्ञान नाही दिलं, परंतु स्वतःचा परिचय नक्कीच दिला. कारण त्यांना माहीत होतं की यांना हे ज्ञान दिलं तर यामध्ये घुसलेले लोकही हे बिघडवून टाकतील. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की दादूसाहेबजींना सर्व परिचय देऊन परत सोडलं. 3ऱ्या दिवशी जेव्हा मुलगा शुद्धीवर आला तेव्हा आनंदाचे वारे वाहिले आणि दादूसाहेबजी त्या कबीर परमेश्वराच्या महिम्याचे गुणगान गाऊ लागले. तर काय सांगतात, तर दादूसाहेबांनी परमात्मा कबीर परमेश्वरांचा महिमा कसा ऐकवला याचा कलमतोड ऐकवतो आपल्याला. परमात्म्याने दादूसाहेबांनी सांगितलं आहे, जो जो शरण कबीर के तिरगे अंत अपारे. दादू गुण के कहूँ कहत न लागे कहत न पावे पार. जो जो शरण कबीर के वो तिरगे अंत अपारे. दादू गुण की कहूँ कहत न आवे पार.
कबीर करता आप है दूजा नहीं कोई, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए। आता दादूसाहेबजी म्हणतात कि जो जो शरण कबीर की और पार हो गए अनंत, आणि म्हणतात की त्या परमात्म्याचं गुणगान मी या मुखाने काय महिमा सांगू, काय गुण गाऊ त्या महात्मा परमात्म्याचे. कबीर करता आप है दूजा ना कोई, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए. पूर्ण जगाला यथार्थ ज्ञान तोच परमात्मा स्वतः येऊन देतो, दृढ करतो. यो ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर. ठेका म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट, जे आपल्या शरीराचे झालेले आहे, एवढा वेळ आपला निर्धारित आहे. म्हणतात की हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सर्वांना शरीर त्यागावं लागेल. परंतु कबीर साहेबजी म्हणतात, परमेश्वरजी आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ के जा एक बंधे जात जीर. तर इथे दादूसाहेबजीही त्याचंच समर्थन करत आहेत. ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर, दादू काल गंजे नहीं जपे जो नाम कबीर. दादूसाहेबजी म्हणतात की काळ त्यांच्या जवळ येऊ शकत नाही जो कबीर परमात्म्याच्या सतनामाचा जप करतो. आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमरण किया कबीरे का दादू लिया बचाए. आता परमात्म्याने सारे यमाचे दूत दाखवले सर्व, आणि खूप काही लीला दाखवल्या स्वतःच्या, की दादूसाहेबांना एकटं सोडलं रस्त्यात. यमाचे दूत चहूबाजूंनी आले की बाबा कोण आले हे, आम्ही घ्यायलाही गेलो नाही आणि आता मेलो, आपल्याला रागावतील, पकडा याला पकडा, हे कसे आहेत, कोण आहेत. तर त्यावेळी दादूसाहेबांनी परमात्म्याचं स्मरण केलं. त्याचवेळी कबीर साहेब प्रकट झाले, म्हणाले, बेटा कुठे राहिला होतास तू मागे. तो दृश्य बघू लागला तर एकदम पळाले ते दूत की एकमेकांच्या वर पडले, इतक्या लांब वेगाने तर खूप पळाले होते. तर हे परमात्मा म्हणाले, तर परमात्मा म्हणाले की बेटा जेव्हा भक्तिहीन प्राणी शरीर सोडून जातो तेव्हा त्यांना यमाचे दूत घेरतात, आणि जसं तू माझं स्मरण केलं तसं या नामाचा जप जर अजून कोणी केला ना, भक्त तर करेलच, कारण तो आधीपासूनच प्रॅक्टिस करत असतो, आणि त्याच्याच मुखातून मग हे परमात्म्याचं नाव निघेल, तर मग यमाचे दूत जवळ नाही येऊ शकत. तेच मग आपल्या अनुभवांना दादूसाहेबजी सांगत आहेत. आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमरण किया कबीर का दादू लिया बचाए. मेट दिया अपराध सब, सर्व पापे माफ केली मज दासाची, दादूसाहेबजी म्हणत आहेत. मेट दिया अपराध सब आए मिले छन माही, दादू संग ले चले वो कबीर चरण की छाही. सेवक देव निज चरण का दादू अपना जाने, बरंगी सत कबीर ने कीन्या आप समाने. आता काय सांगत आहेत दादूसाहेबजी, की माझे सगळे अवगुण माफ केले भगवानाने, आणि एका सेकंदाच्या आत माझ्याजवळ उपलब्ध झाले, आणि आपल्या सोबत घेऊन निघाले मालक मला. आणि म्हणतात की हे दाता मला आपल्या चरणांचा, आपल्या चरणधुळीचा दास समजा. सेवक देव निज चरणाचा, म्हणजे हे देव, हे भगवान, हा सेवक आपल्या चरणांचा नोकर आहे, धूळ आहे, नित्य सेवक आहे, आणि याला आपला जाण हे दाता. और बरंगी सत कबीर ने कर लिया आप समान. की जसा एक भुंगा कीटक असतो, गूं गूं करणारा भुंगा असतो, जो किडे उचलून आणतो आणि त्याला आपले स्वर ऐकून ऐकून स्वतःसारखेच आवाज काढणारा बनवून टाकतो, तसे परमात्म्याने हे ज्ञान दिले आणि परमात्म्याचे गुण गाणारा झाला तोही.
तर पुण्यात्म्यांनो हीच स्थिती आपली आणि दासाची झाली आहे. जेव्हापासून हे ज्ञान ग्रहण झालं, हे ज्ञान लक्षात आलं, तेव्हापासून आपणही भुंगा झालोय. न जाणे सर्वांना सांगतो, कोणाकोणाला सांगू, आणि भुंग्यापेक्षा यापेक्षा अजूनही भुंगा झालो. आपणही सर्व भगवंताची मुले ज्ञानाशी परिचित झालात. तुम्हीही हे बोलू लागलात. दादू अंतर्गत सता छन छन सुमरण ध्याने, वारो नाम कबीर पर पल पल मेरे प्राण. सुन सुन साख कबीर की यो काल नवावे माथे, धन धन हो तीनों लोक में दादू जोड़े हाथे. सुन सुन साख कबीर की. कबीर साहेबांचा महिमा, साख म्हणजे महिमा. त्यांच्यासारखा तुझा महिमा तर नाही, म्हणजे तुझे गुण तर नाही आहेत, तर साख. आणि दुसरे हे साखी, म्हणजे साखीच्या माध्यमातून त्यांचे गुणगान जे ऐकले जाते. काळ सुद्धा म्हणतात कोमेजून जातो, खाली मान घालतो, की तो तर समर्थ शक्ती आहे. और धन धन तीनों लोक में दादू जोड़ा थे. केरी नाम कबीर का ये विषम काल गजराजे, दादू भजन प्रताप ते ये भाग्य सुनत आवाजे. आता पुण्यात्म्यांनो, कशी तुलना केली आहे दादूसाहेबजींनी, की इथे हा काळ समजा एक हत्ती आहे. हत्ती इतर प्राण्यांपेक्षा खूप तगडा आणि त्याचं खूप सुंदर एक शरीर. हा तर समजा काळ, कारण की श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 18 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की मी लोकवेदामध्ये बोलल्या ऐकल्या ज्ञानाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. कारण की जे प्राणी माझ्या आत आहेत त्यांच्यापेक्षा मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, उच्च आहे, तगडा आहे, जसं हत्ती इतरांपेक्षा उंच असतो. परंतु गीता ज्ञानदाता हेही स्पष्ट करतो आहे की गीता अध्याय नंबर 15 श्लोक 16 आणि 17 मध्ये की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे दोन पुरुष आहेत, दोन प्रभू आहेत. हे दोघे नाशवंत आहेत आणि यांच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत तेही नाशवंत. क्षरपुरुष स्वतः आहेत. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये स्पष्ट केलंय की उत्तम पुरुष हा तू अन्य हा. तो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे, तो स्वतः म्हणत आहे हे. आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. या लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो, तो आहे अविनाशी परमात्मा. तर इथे 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात गीता ज्ञानदाता फक्त हे म्हणत आहे की माझ्या या 21 ब्रह्मांडात जेवढे प्राणी माझ्या अंतर्गत आहेत त्यांच्यापेक्षा मी सुप्रीम आहे, बस. पण आय एम नॉट पुरुषोत्तम. पुरुषोत्तम तर सांगितला 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात. तर हा म्हणत आहे की इथे माझ्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत, मग ते भले शरीरात आहेत किंवा जीवात्मा आहेत, त्यांच्याहून मी उत्तम आहे, म्हणून मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे लोकवेदात. वास्तविक तर सांगितलं की तो कोणी वेगळाच आहे. केरी नाम कबीर का और विषम काल गजराजे, दादू भजन प्रताप से ये भाग्य सुनत आवाजे. काय सांगायचा प्रयत्न केलाय दादू साहेबजींनी की ज्याने काळाला तर समजा गजराज, हत्तींचा राजा, म्हणजे त्यांच्यापेक्षा, म्हणजे हत्तींमध्ये सर्वात बलवान हा त्यांचा राजा असतो, हा नियम आहे. आणि और केरी नाम कबीर का, आणि शक्तिमान वाघ समजा कबीर परमात्म्याचं हे सतनाम. और दादू भजन प्रताप से ये सुनते भाग्य आवाज गाज. जसं हत्ती कुठे जंगलात असेल आणि वाघाने डरकाळी फोडली आणि तो जवळून ऐकू येत असेल की आवाज जवळून येत आहे, हत्ती लीद टाकतो आणि पळून जातो, सोडून त्या स्थानाला दूर पळून जायचा प्रयत्न करतो. तर काय सांगतायत, काय सांगू इच्छित आहेत दादू साहेबजींनी की हा काळ देखील कुणी लहान सहान प्राणी नाहीये, कुणी लहान शक्ती नाहीये. 10,000 1,000 बाहूंचा मालक आहे हा, 1,000 बाहूंचा, 1,000 कलांचा. आणि ब्रह्मा विष्णू महेशजी याचे पुत्र आहेत, ते केवळ 16 कलांचे आणि 4 बाहूंचे आहेत. परंतु त्या परमात्म्यासमोर जो असंख्य बाहूंचा, असंख्य कलांचा, असंख्य शक्तीचा मालक आहे, त्याच्या समोर
हा असा पळतो जसा वाघाची डरकाळी ऐकून हत्ती लीद करून पळतो. केरी नाम कबीर का विखम काल गजराज, दादू भजन प्रताप ते भाग्य सुनत आवाज। पल एक नाम कबीर का दादू मन चितलाए, हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे। आता बघा कशी उपमा दिली आहे मालकांच्या शरणी आलेल्या प्राण्याला, की जसा हत्ती. आता हत्तीचीच दुसरी उपमात्मक पद्धतीने कसं सांगितलं आहे की जो कबीर परमेश्वरजींच्या शरणी आला तो तर समजा या काळाच्या रेंजपासून रीचपासून पोचण्यापासून एवढा दूर गेला जसं कुणी हत्तीवर बसला असेल आणि त्यांना कुत्रे हानी नाही पोचवू शकत. हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे। हत्तीवर जो बसला आहे तो तर समजा भक्त परमात्म्याचा आणि काळ समजा कुत्रा. आता हत्तीवर बसलेल्या व्यक्तीला कुत्रा काही हानी नाही पोचवू शकत, तर हा काळ तर इतका काळाच्या रेंजपासून काळाच्या पोहोचण्यापासून आपण एवढे पार झालात, जाणून बुजून जर हत्तीवरून खाली पडलात तर मग कुत्रा पोटरी धरेल तुमची, आणि जर त्याच्यावरून खाली नाही उतरलात तर कुत्रा काही नाही करू शकत. तर परमात्म्याच्या मर्यादेपासून दूर होताच तो तर तयारच बसलाय, तो भुंकतच आहे, कधी फाडून खातोय याला. तर हे उदाहरण देऊ इच्छित आहेत दादूसाहेबजी. पल एक नाम कबीरी का दादू मन चितलाए, हस्ती के असवार को ये स्वान काल नहीं खावे। सुमरत नाम कबीर की ये कटे काल की पीरे, दादू दिन दिन ऊंचा हो फिर परमानंद सुख सीरे। स्मरत नाम कबीराचं जे परमात्म्याने अगदी योग्य पद्धतीनं सांगितलं आहे, त्याचा जप केल्याने या काळाचा त्रास कमी होईल. हा काळ जो तुम्हाला दुःख देत आहे ते कर्मांनी, पाप कर्मांनी, ते मग नष्ट होऊन जाईल आणि हेच परमात्मा करतात. कर्म ब्रह्मंड के में पल में कर होनेस, म्हणजे क्रॉस मारू त्या सगळ्यावर. अर्जिन हमरी दो ही दी सो करो हमारे पेश। तुम्ही अकाउंटमध्ये नका घेऊ. दादू नाम कबीर की जो कोई लेवे ओटे, तिनको कभू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। आता पुण्यात्म्यांनो, इतक्या सामर्थ्याच्या शरण गेलो आपण आणि हे इतके साक्षीदार भगवंताचे, की दादूसाहेब म्हणत आहेत की कबीर साहेबांच्या खऱ्या नामाची विधिव्रत जो शपथ घेईल त्याच्या शरणामध्ये येईल, उनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। हा काळ जसे तुम्ही पाहता दुर्घटनेमध्ये, जोपर्यंत तुमचं नाम ठीक आहे, कनेक्शन जोडलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला शरण आहे, प्रोटेक्शन आहे परमात्म्याचं, कवच आहे आपल्यावर. काळाचा कुठला अटॅक नाही लागणार, कोणत्याही कर्माचा दंड परिणाम नाही करणार. जसं तुम्ही बघता की दुर्घटनेमध्ये कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, हे कधीच नाही होऊ शकत या मालकाच्या शरणी येणाऱ्यावर, परंतु राहावं लागेल मर्यादेमध्ये. आता पहा कशी तुलना करतात परमात्म्याची. दादू नाम कबीर की जय कोई लेवे ओटे, तिनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। हे काळाचे वज्र, हा परमाणू, हे मिसाईल ही निष्क्रिय होऊन जाईल, हे तर जे वरून सोडतो तो. मग म्हणतात और संत सब कूप हैं ये कहते जरीता नीर, दादू अगम अपार है दरिया सत्य कबीर। दादूसाहेब कशी उत्तम तुलना करतात. बाकी सर्व संत विहीर आहेत, जसे लहान सहान कोणी संत आहेत ज्या देवतांना तुम्ही पूजता, हे तर असं समजा की कोणा विहिरीचं पाणी आहे, कुठल्या झऱ्याचं पाणी, कोणी लहान सहान झरा काही क्षेत्रात काम करत आहे. और दादू अगम अपार है ये दरिया सत कबीर। समुद्र, परमात्मा तर समुद्र आहे समजा, आणि समुद्रातही उत्तम पाण्याचा समुद्र, जो कधी ज्याचं पाणी संपतच नाही.
आणि इतर लहान सहान चमत्कार हे पण सांगतात की तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला, तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला. म्हणतात इतर संत सगळे कूप आहेत, विहीर आहेत. ते फक्त पिण्यासाठीच पाणी देऊ शकतात, शेतीसाठी काही उपयोग नाही. पाण्यानेच काम चालते. शेतीही करावी लागते, त्याही गरजेची पूर्तता व्हायला हवी, तेव्हाच जीवन पूर्ण सफल होईल. तर ते म्हणतात और संत सब कूप हैं कहते जरीता नीर, झरणे आहेत त्यानेच लहान सहान कामे करून घेत आहेत. और दादू अगम अपार है ये दरिया सत कबीर. म्हणजे इथेही तुम्हाला सुखी ठेवेल जसं इथलं सुख आहे, आणि मग सतलोकात घेऊन जाईल, सगळी कामं करून टाकील. अब ही तेरी सब मिटाइए जन्म मरण की पीर, श्वास उश्वास सोमर ले दादू नाम कबीर. आता तुझे हे सर्व झंझट संपून जाईल. या श्वास उच्छ्वासाने त्या परमात्म्याचं ज्ञान खऱ्या पूर्ण संताने प्राप्त करून स्मरण कर. दादू नाम कबीर का ये सुन के कप काले, नाम भरोसे नर चले तो हो नवा का भाले. दादूसाहेब म्हणतात की दादू नाम कबीर का, अरे सुनते कप काल. हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी क्षरपुरुष हा सगळा कापायला लागतो मालकांचं नाव घेताच. ह्याची छाती धडधडायला लागते. आणि म्हणतात की नाम भरोसे नर चले, नामाचा आधार घेऊन चला संसार आपल्या जीवनरूपी प्रवासात. तो हो नवा का बाल. त्याचं काही नाही बिघडू शकत. खऱ्या श्रद्धेने चालत राहा. जिन मोको निज नाम दिया सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं कबीर सिरजनहारे. तोड़ पाट दिया कि जिन को निज नाम दिया. निज खरा मंत्र जे सतनाम मला दिलं, माझा तोच सद्गुरू आहे, बाकी नकली सद्गुरू होते सगळे. आणि म्हणतात दादू दूसरा कोई नहीं केवल कबीर सर्जनहार. तो कबीर परमात्मा सृजनहार. आता पुण्यात्म्यांनो, आता तो दादूपंथी गोपालदासजी त्या चुडाणी गावात आपल्या कोण्या सेवकाच्या घरी येऊन थांबला. तो सेवक म्हणाला, महाराजजी, आमच्या एका मुलीचा मुलगा अशा कोण्या साधूचं जंतर मंतरचं दूध पिऊन मेंटल झाला, आणि म्हणतात की साधूची विद्या साधूच मारू शकतो, काही दया करा. गोपालदासजी म्हणाले की बोलवा त्या बालकाला, बघतो. आता तो सेवक जो माणूस होता तो गेला त्या गरीबदास साहेबजींच्या आजोबांच्याकडे की बाबा असं माझ्याकडे एक संत येतात, मुलीच्या मुलाला त्याला दाखवून घेऊ, तो म्हणतो की मी नीट करेन याला. तर 5-7 गावातले जे असतात कुटुंबातली माणसं, त्यांचे आजोबा आणि गरीबदास या 13 वर्षाच्या बालकाला घेऊन गेले. दादूपंथी ते गोपाळदासजी गरीबदासजींना विचारतात की बेटा, तो कोण होता ज्याने तुला बर्बाद केले? त्याचं काय नाव होतं? आता गरीबदासजी म्हणाले की मला बर्बाद नाही केले, मला आबाद केले महात्माजी. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा वेद न पाया उका सीमाय कबीर होया. जेव्हा ही वाणी बोलले तेव्हा त्याच्या हृदयात लागले हे पहिले वचन की मी आपण सर्वांना पार केले. कोणाकोणाला? को हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया. त्याच पुण्यात्मा, त्याच परमात्मा आणि परमात्मा आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय मुलुकदास साहेबजींना, आदरणीय धरमदास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, आदरणीय घिसादास साहेबजींना भेटले होते. तर इथे म्हणत आहे हम सुल्तानी नानक तारे. अब्राहिम सुलतान अदमला बुलक बुखारामध्ये तेच परमात्मा आले होते. त्याला 100 लीला करून नरकातून काढले होते. आपण तर या मायेला सर्वस्व समजून बसलो राजपाठाला, आणि परमात्म्याने हे विष सांगितलं आहे जो भक्ती नाही करत त्याच्यासाठी. तर काय सांगितलं? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, और जात जुलाहा भेद नहीं पाया, काशी माए कबीर होया. अजब नगर में ले गया हमको सतगुरु आन,
और जल के बिंब अगाध गति हम सूते चादर ताड़। अलल पंख अनुराग है सुन मंडल रे थीर, दास गरीब उधार दिया मुझे सतगुरु मिले कबीर। अलल पंख अनुराग है, माझं तर जणू आलेलं पक्षासारखं माझ्या मुलाबाळांवर आई वडिलांवर लक्ष असतं. अशी तर माझी त्या मालकांच्या प्रती श्रद्धा जडली आहे. माझं तिकडे लक्ष असतं. आणि मला सद्गुरू कबीर साहेब भेटले. ते तिथे वर राहतात, सतलोकात सचखंडात राहतात. डोळ्यांनी पाहिलेलं सांगितलं गरीबदास साहेबजींनी, हे दादूसाहेबांनी सांगितलं. आता ते बाबाजी बघू लागले. ते म्हणाले, गावकऱ्यांनो हा वेडा नाही, वेडे तर तुम्ही आहात. हा तर अमृतवाणी बोलत आहे, निज स्थानाची निज वचने सांगत आहे, परमात्म्याची अमर वचने. त्या 60 वर्षांच्या महात्म्याने 13 वर्षांच्या मुलासमक्ष हात जोडून म्हणाले की महाराज, ही वाणी लिहून ठेवा, कलियुगात कामी येईल. गरीबदासजी उठून चालू लागले आणि तो महात्मा मागे मागे. त्यांना तर माहीत होतं की संत परमात्मा न जाणो कधी कुणावर कृपा करतील आणि कुणाला त्यांचं ज्ञान देतील. त्याच्या मागे मागे महाराज लिहून ठेवा. 3ऱ्या दिवशी गरीबदासजी म्हणाले की जर पूर्ण लिहिलंस गोपाळदास, मध्येच सोडून पळून जाऊ नकोस. म्हणतो की बाबा नाही, मी तर पूर्ण फ्री झाले, गावातून घरातून पोराबाळांचं लग्न झाले, 60-61 वय झालंय माझं. आता जोपर्यंत तुम्हाला हवंय आजन्म लिहून घ्या दाता, बरोबर राहीन. त्यांची गरीबदास साहेबांची स्वतःची एक बोरांची बाग होती. त्यामध्ये एक शमीचा दाट सावली असलेला वृक्ष होता. त्याखाली बसून लागले लिहायला, कारण उन्हाळ्याचे दिवस होते. मग जसा जसा वेळ होत गेला, 6 महिन्यांपर्यंत लिहित राहिले. गरीबदास साहेबजी बोलत होते, ते दादूपंथी गोपाळदास लिहित होते. ती अमृतवाणी, तो अमर इतिहास, ते सूक्ष्म वेदाचं पूर्ण स्वच्छ रूप गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून कबीर परमात्म्याने ते पुन्हा प्रकट करवले, जे दास तुम्हाला ऐकवतो. बोलो सतगुरुदेव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? शोभा दीपक गायकवाड. आपण कुठून आलात? सोलापूरवरून, मारडी गाव. आपला व्यवसाय काय आहे? काय नाही, मोलमजुरी करून शेतात लोकांचे खत. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2018ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ही पारंपरिक पहिल्यापासून चालत आलेली ती भक्ती करत होतो. देवी देवताची, शंकराची, पार्वती देवीची नारळ फोडणे, शंकराची भक्ती करणे, पांडुरंगाला जाणे, भजन कीर्तन करणे, पोथी पुराण वाचणे, शिवलेलं अमृत वाचायचं आणि हरिपाठ वाचायचं आणि नवनाथ ग्रंथ वाचायचं, दिवे भगवद्गीता, हे सर्व पोथी पुराण जे होते ना, ते सर्व आम्ही करत होतो. ते भक्ती करतच काय लाभ होत नव्हता. आणि परत आम्ही निरंकारी सत्संगमध्ये 15 वर्ष भक्ती केली. जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात, जसं की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे मंदिरात जाणे, देवदेवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, या सर्व भक्तिविधी आपण करत होतात. त्याचप्रमाणे आपण निरंकारी पंथाबरोबर जुडल्या गेला होतात. तर मला असं विचारायचं आहे, जे काही निरंकारी जो पंथ आहे, त्या पंथाने आपल्याला कोणत्या प्रकारची भक्तिविधी दिली होती आणि कोणत्या प्रकारची भक्ती साधना आपण त्या पंथामध्ये करत होतात? एक तुई निरंकार मै तेरे शरणामयीनं बक्षलो, आणि परमात्मा आपल्यासमोर आहे, अंगसंग आहे, हवेत आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि ते भक्ती आम्ही असं पूर्ण देशामध्ये, दिल्ली, हैदराबाद, पुणे, सातारा, कुठं असेल तिथं असं 15 वर्षे 1 क्षण 1 मिनिटसुद्धा कधी असं सत्संग न करता राहिला ना. आणि असं रात्री जरी झोपले ना, एक तुही निरंकार परमात्मा तुही शरण आहे म्हणून असं रात्री जरी आठवला तर सकाळपर्यंत असंच हात उचलत होते. आणि परमात्माला समर्पण होऊन, परमात्मा आपल्यापाशी आहे आणि आपल्याला पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपल्याला जगाचंच नाही असं पूर्ण निश्चय करून निरंकारीची भक्ती करत होते. जसा त्रास होईल तसा शरीराला आम्ही परत दुसरी ती निरंकारी सत्संग सोडलं आणि दुसरी भूतबाधा बघणारे, करणी बघणारे आणि देवऋषी, याला 10,000 त्याला 5,000
आणि कुणी काही सांगितलं की ते बकरी कोंबडी असले टाकत आणि त्या लोकांच्या असं म्हणजे 5 वर्ष दिवस 6 वर्ष असेच काढले की आता निरंकारीमध्ये तर सुख नाही भेटत, मग त्रासून मग ते देवाला कशाला करायचे, मग ते भक्ती पण मी नामस्मरण पण मी स्वतः सोडून दिले. जे देवाच्या आपण एवढं म्हणजे जीव तोडून आणि कसली न विसरता भक्ती केली असताना त्या देवानी जर आपल्याला सुख नाही दिलं तर मी म्हणजे पूर्ण म्हणजे त्यातून बाजूला निघाले अंतकरणामधनं. आणि मग मला जी त्रास होता मग सारखं जात शरीराला अति लोड होत गेला आणि मी कुणी देवरशाकडे गेलं 10,000 कुठं 5,000, कुणी देवीची खेटे सांगितले, कुणी देवी घ्यायला सांगितली. आणि असं करता करता मला जी शरीराला त्रास तकलीफ जी चालू झाली त्याच्यापासून मला काही सुख लाभलं नाही आणि उलट मी त्रासच सोसत गेले. जसं आपण सांगत आहात की जेव्हा आपण निरंकारी पंथाबरोबर जोडल्या गेला होतात आणि त्यांनी जी भक्तिमार्ग आपल्याला सांगितला, त्या भक्तिमार्गात आपण जी भक्ती साधना करत होतात त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही, उलट आपल्याला कष्टच मिळत होते. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्या मार्गाबद्दल किंवा यांच्या भक्तीबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? जिथं आम्ही हे बघण्यासाठी ते गोरक्षनाथाच्या देवळामध्ये जात होतो त्यांनी ज्यांनी आम्हाला असं ही भूतबाधा बघत होते आणि त्यांच्याकडे गेलो होतो ना त्यांनाच दुसऱ्यांनी सांगितले की हे भक्ती बरोबर नाही आणि तुम्ही कबीर परमात्माच्या सद्गुरू संत रामपालजी महाराजाच्या सत्संगमध्ये या, ज्ञानगंगा वाचा आणि भक्ती मार्ग समजून घेऊन मार्ग चला. मग त्यांनी पहिला गेले आणि त्यांना माझा असह्य त्रास असा म्हणजे बघवला जात नव्हता, त्यांनी स्वतः बघत असताना मग त्यांनी मला हा मार्ग दाखवला आणि मला या परमात्माच्या सद्गुरू संत रामपालजी महाराजाचा ते परमार्थ मार्ग त्यांनी दाखवला आणि मी या मार्गामध्ये परमात्माची नामदीक्षा घेतली. जसं आपण सांगत आहात की आपल्याला जो पूर्वीचा त्रास होता त्या त्रासामुळे आपण त्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या साधू संतांकडे जात होतात, भगत मंडळीकडे जात होतात. जो काही पाहणारा मंडळी असतो, जे काही भगत आज महाराष्ट्रामध्ये आहेत, जे बोकडे कापून किंवा अन्य काही विधी करून त्यापासून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्याकडे आपण जात होतात. परंतु त्या भक्ताने स्वतः संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि त्यातनं त्याला कळालं की संत रामपालजी महाराज हेच खरं ज्ञान देतात आणि त्यांच्या भक्तिविधीमुळेच आपल्याला लाभ होऊ शकतो. आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावी. तर तुम्ही दोघांनी सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी आपण करत आहात आज. तर या भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? खरा परमार्थ मिळाला. पहिला लाभ खरा परमार्थ, मोक्षाचा मार्ग आपल्याला खरा बाप सतलोकला घेऊन जाणारा भेटला आणि आत्मतृप्ती पहिला करून घेतली झाली मला आणि म्हणजे शांतता आत्म्याला मिळाली. आणि परत परमात्मा जी माझी बाधा होती, परमात्माने सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी भक्तिविधी जी दिली मंत्र, त्याच्यातून माझ्या शरीरातून जी बाधा मला त्रासदायक होती, मला जी यातना होत होत्या ते आपोआप अशा नाहीशा होऊन गेल्या, ते मला कळालं पण नाही. आणि मी त्या संकटमुक्तातून सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी मला जे संकट यातनादायक होतं ना त्याच्यापासून मी आज सुखी आहे आणि मला कसली झोप नव्हती आणि अन्न मी आता आहे की नाही सतत मला जीव जावं आणि जगूनी असं हर क्षण हर मिनिट वाटत होतं. तर आज मी सद्गुरू रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यामुळं आणि त्यांची भक्तिविधी स्वीकारून त्यांच्या मार्गाला चालल्यामुळं तर मी आज जीवनामध्ये सुखी आहे. आणि मला जे संकट माझे होते ते सद्गुरू संत रामपालजी महाराज मला संकट मुक्त करून मला जीवन जगण्याचा आणि मोक्षाचा मार्ग दाखवून मला सतलोकला घेऊन जाणार आणि मी परमात्मापाशी जाणार ही मला पूर्ण खात्री आहे. आणि मी पूर्ण निष्ठेने माझ्या परमात्म्याला समर्पण होऊन भक्ती करून मला माझ्या आत्म्याला तृप्तता मिळून मी सुखी जीवन जगत आहे. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे गुरुमंत्रामुळे आपल्याला जे कष्ट होते ते कष्ट पूर्णपणे दूर झालेत आणि आपण आज सुखी समाधानी आयुष्य जगत आहात. तर मला असं विचारायचं आहे, हा तर आपल्याला एक शारीरिक लाभ झालाच, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? माझा मुलगा 1-2 वर्ष नोकरी शोधत होता आणि कसली जरी नोकरी आली तर त्याला ते नोकरीवर घेत नव्हते आणि नोकरी लागत नव्हती. असं म्हणजे आम्ही बेघर झालो होतो की
मी सद्गुरू संत रामपालजी महाराजांना शरण जाऊन प्रार्थना केली, परमात्मा हे मुलाला जर एवढं आयुष्यामध्ये नाही जर काम लागलं तर मग आम्ही काय खायचं, म्हणून असं प्रार्थना केली पूर्ण मनापासून परमात्माने. तर परमात्माने मला येऊन स्वप्नामध्ये सांगितले की परमात्मा तुझ्या लेकराचं मी व्यवस्थित असं करतो. म्हणले की माझ्या लेकराला मुलाला नोकरी लागली आणि आम्ही त्यातून आज सुखी जीवन जगतो आहे. आमची आई मी सत्संग आरती परमात्माची घरात करत होते, तर करत असताना तिने फक्त ऐकत होती, नामदीक्षा नाही घेतली होती. तरी तिला पॅरालिसिसचे झटके 4 आले एका दिवसामध्ये आणि त्यातून ती एकदम नॉर्मल आणि व्यवस्थित होऊन सुखरूप होऊन कसलाही रिपोर्ट न म्हणजे असं काय नाहीच असं म्हणून समजा MRI बिमाराय सर्व सुखरूप येऊन आज माझी आई त्याच्यापासून सुखी आहे. आणि तिसरा लाभ म्हणलं तर मावशी आमच्या घराला आली होती आणि ती बादली करंट तापाला पाणी ठेवलेलं होतं, ते करंटची बादली तिने अचानक मी परमात्माला आंघोळ करून दंडवत प्रणाम कराले तेवढ्यात तिने येऊन हात लावली असताना ते बादली आपोआप करंट पण तिला नाही लागला, मला बी नाही लागला आणि आईला नाही लागला आणि पाणी आपोआप थंडगार झालं. आणि सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी आम्हाला एकदम सुखरूप असं हातात झेलल्यासारखं कसलाही दुःख दर्द न होता आम्हाला एकदम म्हणजे इजा कसलीही परमात्माने होऊ दिली नाही आहे आणि आम्ही त्यातून आज सुखरूप आहे. अशी संत सद्गुरू रामपालजी महाराजाची आमच्यावर कृपा अपाट आहे आणि आम्ही त्यांच्यापासून सुखी आहोत. जसं आज आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आहेत आणि जी सद्भक्ती आपण करत आहात त्यामुळे आपल्याला जे येणारे संकट आहेत त्यातून आपली मुक्तता होत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण जो भगत समाज आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत किंवा जे श्रद्धाळू आज भक्तीसाठी तळमळत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश कोण देणार, आपला परमात्मा सद्गुरू संत रामपालजी महाराज संदेश देतात आणि सर्व भक्तिविधी समजावून सांगणार. मी एवढंच सांगू इच्छिते की जे आमचं बी कल्याण झालं आहे तुम्ही बी कल्याण करून घ्या आणि परमात्माची सत्यभक्ती तुम्ही टी व्हीवर ऐकून मोबाईलवर ऐकून पूर्ण समजून घ्या आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या आणि आम्ही बी सुखी झालो, तुम्ही बी सुखी व्हा. जसं आपण सांगत आहात की प्रत्येकाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी जी भक्तिविधी दिली आहे ती भक्तिविधी स्वीकारून आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तुम्ही जे सत्संग बघताय तिथं जे खाली पट्टीवर नंबर येतात त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बी नामदीक्षा घेऊ शकता आणि परमात्माची भक्ती करू शकता. जसं आपण सांगत आहात की जो आज आपल्या टी व्हीवर जो सत्संगाचा कार्यक्रम चालू आहे तो कार्यक्रम चालू असताना जे आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एखाद्या मोबाईलवर आपण जर संपर्क साधला तर आपल्याला आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकेल. तर मला असं विचारायचं आहे की जर ती व्यक्ती त्या नामदान केंद्रावर गेली आणि त्यांनी नामदान घेण्याची इच्छा जाहीर केली तर त्या व्यक्तीला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? निशुल्क नामदीक्षा आहे आणि ते आपण भक्तीसाठी जे आरतीचं पुस्तक आणि परमात्माचा फोटो आणि कार्ड हे समजा फ्रीमध्ये भेटते आणि परमात्मा आपल्याला नामदीक्षा देऊन सुखरूप आपल्याला जीवनाचा आपला मोक्षाचा मार्ग आपल्याला समजून सांगते. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303030